महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। अतिशय धक्कादायक, अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 ॲडल्ट आहेत आणि 6 बालकं आहेत, म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष, म्हणजे कोचिंग क्लासेस शाळेच्या कार्यक्रमातून देत होते। आणि रात्री या ठिकाणी या रस्त्याच्या मधोमध, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा झालेला आहे, इतका मजबूत सुंदर रस्ता आहे, आणि त्याच्या अतिशय सेंटरला ही एवढी मोठी विहीर, म्हणजे मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी? आणि त्यामध्ये पाणी आहे भरपूर, पण त्याचा कठडासुद्धा अगदी फुटभरच वर आहे जमिनीपासून। आणि त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही, रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही, आणि ती गाडी जी आहे आर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जणं त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे। आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून, आणि मध्येच विहीर आहे, असं कसं होऊ शकतं? याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावरसुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल, कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। पण याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। साधारण कुटुंबातले सगळे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे, आणि त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत, सगळे मृत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यमध, इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचं कठड केलं पाहिजे होतं। त्याला ते रिंग टाकलेले आहेत खाली, मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाहीत। जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे, ते कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर। मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही। पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहेत, ग्रामस्थांची मागणी आहेत की ती विहीर बंद करा, आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी मधोमध ही विहीर आहे। त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो। अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।